अध्याय 16. भगवंता, अज्ञानामुळे जीव जन्म मरणाच्या चक्रामध्ये कसा अडकतो ते मला आता कळालं आहे. आता कृपा करून या संसाराच्या व या जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होण्याचा उपाय मला सांगा. अज्ञानामुळे जीव या संसाराच्या मोहपाशामध्ये अडकतो, आपली कर्म करतो, वारंवार जन्मतो, मरतो आणि अशा या भयंकर असणाऱ्या या संसारातून मुक्तीचा सनातन असणारा जो मार्ग आहे तो मार्ग मला सांगा भगवंता. असं गरुडाने ज्यावेळी भगवान श्री विष्णूंना प्रश्न केला त्यावेळी भगवंत सांगतात, गरुडा, अज्ञानामुळे हा जीव जन्म मरणाच्या फेऱ्यात सापडलेला आहे. तो परब्रह्म असणार जे ज्योतिर्मय आदि व अंत आणि विकारापासून जे अलिप्त असणार भगवंताचं हे जे तत्व आहे, या तत्वापासून तो वेगळा असल्यामुळं आणि परम तत्वाची त्याला जाणीव नसल्यामुळं त्याच्या या देहाला मुक्ती लाभत नाही. ज्यावेळी जीव जन्मतो त्याविषयीच आणि तू विचारलेल्या प्रश्नाविषयीच सखोल ज्ञान मी तुला सांगतो. जे ज्ञान ऐकल्याने केवळ मनुष्याची मुक्ती होते ते असणार गुह्य ज्ञान गरुडा मी तुला सांगतो. भगवान श्री विष्णू सांगत आहेत, हजारो जीव भगवंताच्या आणि मायेच्या मिलनातून उत्पन्न होणारे जीव कसे उत्पन्न होतात. ज्वाळा लागल्यानंतर त्या आगीच्या लोटातून ज्वाळा ठिणग्या जशा उंच उंच जातात, ज्याप्रमाणे हजारो ठिणग्या पडतात, त्याप्रमाणे अविद्येच्या व भगवंताच्या मायेतून जन्मलेले हे हजारो लाखो जीव वेगवेगळ्या योनीमध्ये जन्म घेतात. ज्यावेळी जीव जन्म घेतो त्यावेळी त्याच्या कर्मानुसार तो त्याच्या कर्माचा भोग भोगतो. भगवंत कसा आहे, मुळात परब्रह्म असणारा परब्रह्म स्वरूप परमात्मा आहे, ज्याला ना आदी आहे ना अंत आहे, ज्याच्या सत्तेशिवाय या पृथ्वी तलावरचं पान सुद्धा हलत नाही, असा असणारा हा परमात्मा परब्रह्म आहे, ज्योतिर्मय आहे आणि विकारापासून अलिप्त असणारा हा परमात्मा निर्गुण ज्ञान शक्ती आणि आनंद यांनी ओतप्रोत भरलेला आहे परमात्मा. आणि जीव या भगवंताच्या अंशापासून निर्माण होतो. या जीवाच्या या देहाच्या 4 जाती आहेत, उद्भिज, स्वेदज, जारज आणि अंडज. ज्यावेळी भगवंताच्या तत्वापासून हे हजारो जीव उत्पन्न होतात त्यावेळी त्यांच्या कर्मानुसार या 4 प्रकारच्या देहामध्ये जीव धारण करतात आणि त्या देहातली कर्म करतात. त्यांच्या देहातली ती कर्म संपल्यानंतर त्या देहातून पुन्हा जो त्यांना लिंग देह प्राप्त होतो त्या देहातून पुन्हा दुसऱ्या शरीरामध्ये वनस्पती, क्रमी, कीटक, जळचर, पशु, पक्षी आणि या 84 लक्ष योनीमधून ज्यावेळी जीव फिरतो, प्रवास करतो, त्यावेळी तो पुण्याच्या बलामुळे पुण्याईमुळे त्याला मनुष्य देह प्राप्त होतो. आणि दुर्मिळ प्राप्त झालेला हा मनुष्य देह या जन्मामध्ये आल्यानंतर जो आपल्या स्वतःचं कल्याण करून घेत नाही त्याला आत्मघातीच म्हणावं. गरुडा,
देह कसा आहे? केवळ 100 वर्षापुरता असणारा हा देह. आयुष्य माणसाचं क्षणाक्षणाला संपत चाललेलं आहे. एखादा माठामध्ये पाणी जर ठेवलं, त्या माठामध्ये थेंब 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 गळणाऱ्या पाण्याप्रमाणे आयुष्य अंतकाळाकडे जात आहे. मोठा भयावह असणारा काळ. मनुष्य जीवन जगत असताना त्याच्या समोर हजारो जीव जन्मतात, मरतात, अनंत यातना भोगतात, परंतु मोहाच्या पाशामध्ये तो जीव आवळलेला असल्यामुळं आणि भगवंताच्या मायेच्या प्रभावामुळं त्याला या गोष्टी ज्ञात होत नाहीत. मृत्यू अंतिम सत्य आहे. जो जीव जन्मला त्या जीवाला मृत्यू हा येणारच आहे. एकदा हा प्राणेश्वर या देहातून निघाल्यानंतर या देहाला काही किंमत उरत नाही. मग या देहामध्ये एवढा मोह, माया, अहंकार कुठल्या गोष्टीचा? माणसाची धनदौलत, घर जमीन, पैसा, जमीन जुमला, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, या गोष्टी कशा आहेत? चिर नाशवंत आहेत त्या. परंतु या नश्वर गोष्टीपासून चिरकाळ टिकणार वैभव माणसाने प्राप्त करून घेतलं पाहिजे. दुर्लभ मिळालेला हा मनुष्य देह आहे. 84 लक्ष योनीमध्ये स्वतःचा विचार करणारा, स्वतःचं कल्याण करणारा केवळ मनुष्य देह आहे. इतर देहामध्ये मनुष्य सकाळची कर्म करतो, दुपारी जेवण वगैरे करतो, संध्याकाळी संभोग झोपतो. याच गोष्टीमध्ये त्याचं आयुष्य सरून जातं. 100 वर्ष आयुष्यामध्ये मिळालेलं अर्ध आयुष्य तर झोपण्यामध्ये जातं. अर्ध आयुष्य, काही आयुष्य बालपणामध्ये निघून जातं. काही आयुष्य शरीराला अनंत व्याधी आहेत, त्या व्याधीमध्ये काही आयुष्य निघून जातं. मग आयुष्य उरतच किती? जोपर्यंत आपल्या हातामध्ये सत्ता आहे, जोपर्यंत आपल्या हातामध्ये शरीर आहे, आधी व्याधींनी जोपर्यंत या शरीराला जखडलं गेलं नाही ना, तोपर्यंतच या देहाची मुक्ती करून घेतली पाहिजे. माणसाने आत्मसाक्षात्कारासाठी प्रयत्न केले पाहिजे. जो ज्ञानी मनुष्य आहे ना, तो सर्वप्रथम आपल्या देहाची काळजी घेतो. कारण काय आहे, हा देह जर सुदृढ राहिला तरच धर्माचं आचरण होईल. धर्माचं आचरण झालं, धर्माच्या आचरणातूनच ज्ञानाची प्राप्ती होईल. ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर ध्यान मार्ग साधता येईल, योग मार्ग साधता येईल, आणि मग योग मार्गातूनच मुक्ती मिळेल. त्यामुळे गरुडा, जो ज्ञानी मनुष्य आहे, तो सर्वप्रथम आपल्या देहाला सुदृढ ठेवेल, देहाला आधी व्याधीपासून दूर ठेवेल. शरीर सुदृढ ठेवून, व्यायाम करून शरीर सुदृढ ठेवून त्या शरीराने मग धर्माचं आचरण करावं. धर्माचं आचरण केल्यानंतर त्या मनुष्याला ज्ञान प्राप्ती होते. ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर योग मार्गाकडे वळावं, ध्यान करावं, आणि मग ध्यानातून मनुष्याला मोक्ष मिळतो. नाहीतर मग त्या गळक्या माठाप्रमाणे माणसाचं आयुष्य क्षणोक्षणी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. नाशवंत असणारा हा देह आहे. त्यामुळं हा जो काळ आहे ना, या काळाला उद्याचं काही देणं घेणं नाही आहे. मनुष्यानं जे शुभ कर्म आहेत, जे पुण्य कर्म आहेत,
उद्याची कर्म आजच करून घ्यावी. कारण ज्यावेळी काळाचा सांगावा येतो त्यावेळी त्या काळाला तुमचे कार्य किती राहिले, धर्माचं कार्य आहे का याच्याविषयी काही देणं घेणं नाही. मोठा बलवान असणारा हा काळ, मृत्यूदेव ज्यावेळी माणसाच्या जवळ येतो त्यावेळी त्याचं कर्म अकर्म किती शिल्लक राहिले पाहत नाही. त्याचा मृत्यू समय जवळ आला ना, त्याला मृत्यूदेव घेऊन जाणार. त्यामुळं उद्याचं कार्य आजच कर. तृष्णेच्या सुईत ओवल्याप्रमाणे विषयरूपी तुपाने माखलेल्या आणि राग आणि द्वेषाच्या आगीत जळणाऱ्या माणसाचा मृत्यू घास घेतो मृत्यूदेव. भगवंत काय सांगतात, एखाद्या वेळी समुद्रावरच्या लाटा बांधता येते, एखाद्या वेळी हवेला बांधता येईल, परंतु मनुष्याचं जे आयुष्य आहे ना, या आयुष्याला ना थांबवता येतं ना काही करता येतं. लोखंडी बेड्यामधून मनुष्य सुटेल, परंतु पत्नी आणि लेकरांच्या मोह मायेमध्ये अडकलेला हा मनुष्य कधी सुटणार नाही. मनुष्याला बंधन, भगवंत सांगत आहेत, बंधनामध्ये मनुष्य कधी अडकतो, जोपर्यंत माझं 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 घर, माझे लेकर, माझी बायको, जोपर्यंत माझं माझं असं मनुष्य म्हणतो ना, तोपर्यंत तो मायेच्या बंधनामध्ये अडकलेला आहे. आणि मायेच्या बंधनामध्ये अडकलेला हा जीव कधीच मुक्त होत नसतो. पुत्ररूपी आणि पत्नीरूपी मोहाच्या पाशामध्ये अडकलेल्या मनुष्याची सुटका कोण करणार? जर मनुष्य स्वतःच जर आपलं जर आत्महित करत नसेल तर मग इतर त्याचं हित कोण करणार आहे? ज्याप्रमाणे मासा त्या गळामध्ये अडकवलेल्या खाद्याच्या पाठीमागे जातो, त्याला त्या पाठीमागलचा गळ दिसत नाही, तसाच असणारा हा काळ दररोजच्या कार्यामध्ये क्षणोक्षणी क्षणोक्षणी जात आहे. थेंब 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 माठातून जसं पाणी गळतं तसं दिवसामागे दिवस दिवसामागे दिवस जात आहे आणि माणसाचं आयुष्य सरत चाललेलं आहे. जेवढी जेवढी हे मनुष्य आहेत का मोक्षाच्या प्राप्तीसाठी आणि स्वर्गाच्या प्राप्तीसाठी अनंत प्रकारे या देहाला यातना देत असतात. भगवंत सांगतात कोणकोणत्या यातना मनुष्य या देहाला देतो. काही मनुष्य कर्मकांड श्रेष्ठ मानतात आणि कर्मकांडाला श्रेष्ठ मानून आपापल्या धर्माचं आचरण करून जगतात, परंतु ते सुद्धा मुक्त होत नाहीत. काही जण व्रतवैकल्य करतात. काही जे अज्ञानी आहेत का, स्वतःला काही ज्ञान नाही, स्वतःला ज्ञान नसताना काही जण धर्माचा उपदेश करतात आणि लोकांनी जी केलेली स्तुती आहे त्याच स्तुतीला बळी पडून त्याच्यामध्येच गुंग होऊन राहतात. परंतु खरं असणार परमात्म्याचं जे परमतत्व आहे त्या तत्वाला त्यांनी कधी जाणलेलं नाही. काही जण एक वेळेस जेवण करतात आणि देहाला अनंत प्रकारे कष्ट देतात, शरीराला या कष्ट देतात. काही ढोंगी साधू असतात, मोठमोठ्या जटा वाढवायच्या आणि जटा वाढवून आत्मसाक्षात्कार झाला नसताना सुद्धा आत्मसाक्षात्काराच्या गोष्टी इतरांना सांगत फिरायच्या आणि त्या सुद्धा लोकांना वेड्यामध्ये काढायचं. स्वतःला ज्ञान नाही आणि इतरांना ज्ञानाच्या गोष्टी सांगत फिरायच्या. असे असणारे काही जीव आहेत, देह आहेत, ते कसे मुक्त होते? अज्ञानी माणसांनी केलेल्या धर्माचा उपदेश
तो काव काव करणाऱ्या कावळ्याप्रमाणे व्यर्थ आहे. स्वतःला जर परब्रह्म स्वरूपाची जर प्राप्ती झाली नाही, स्वतःलाच भगवंताच्या त्या परमतत्वाची ओळख झाली नाही, प्राप्ती झाली नाही, मग इतरांना ते काय तत्व सांगणार आहे आणि त्यांच्यापासून इतर काय बोध घेणार आहे? काही जण मला ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं आहे म्हणतात. खोटेपणाचा आव आणून इतरांना सुद्धा वेड्यामध्ये काढतात. ते आत्मभ्रष्ट आहेत. काही जण या गावामध्ये वनामध्ये स्वैरपणे नागडच फिरतात, निर्लज्जपणाने नागडे फिरतात आणि म्हणतात घर आणि जंगल गाव आम्हाला सारखंच आहे. यामध्ये कसलं आलंय? आत्मज्ञान. आणि मग त्यांची कशी मुक्ती होईल? मग हे असे फिरणारे हे जे लोक आहेत, मग कुत्रा सुद्धा, भगवंत काय सांगतात, कुत्रा सुद्धा तसाच फिरतो. मग त्याची या देहातून मुक्ती होते का? त्याला परमतत्वाची जाणीव होते का? नाही होत. काही जण आता पाला गवत खाणारे हे जे पशु आहेत, रानावनामध्ये फिरतात. मग यांना परमतत्व कळालं का? यांना मुक्ती प्राप्त झाली का? नदीच्या पात्रामध्ये, पवित्र नदीच्या तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर मनुष्य देहाला मुक्ती मिळते. परंतु त्या पवित्र नदीच्या तीर्थामध्ये बेडू, मासे जन्मल्यापासून मरेपर्यंत त्या पाण्याच्या तीर्थामध्ये राहतात. परंतु नदीच्या पात्रामध्ये राहून, पवित्र तीर्थामध्ये राहून ते काय ब्रह्मज्ञानी झाले का? झाले का? सांगा. ते योगी झाले का? आता चातक पक्षी फक्त वरच पाणी पितो. चातक पक्षी जमिनीवरच पाणी पित नाही. मग चातक पक्षाला आपण व्रतधारी म्हणायचं का? ब्रह्मसाक्षात्कार झाला नसताना सुद्धा ब्रह्मसाक्षात्कार झाला आहे असं म्हणायचं आणि लोकांना वेड्यात काढायचं. त्यांना माझ्या परमतत्वाची प्राप्ती कशी होईल असं भगवंत सांगत आहे. मग हे परमतत्वाचं ज्ञान जोपर्यंत मनुष्याला होत नाही, तोपर्यंत मनुष्य मोक्ष प्राप्त करू शकत नाही. भगवंत सांगताय परमतत्वाचं ज्ञान काय आहे, परोक्ष असणारं ज्ञान काय आहे, ते कसं प्राप्त होतं? भगवंत सांगतात परमतत्वाचं ज्ञान काही प्राप्त करण्यासाठी काही वेदशास्त्र रात्रंदिवस अभ्यास करतात, त्याचा किस पाडतात, परंतु त्यांना परमतत्व कळत नाही. काही जण शास्त्र मुखोद्गत करून परब्रह्म सांगत असतात, परंतु ते शब्द पंडित आहेत. खऱ्या अर्थाने आपल्या हृदयामध्ये असणाऱ्या परमात्म्याला त्यांनी ओळखलं नाही. अन्नामध्ये असणारी जी पळी आहे, संपूर्ण अन्नामध्ये फिरते, परंतु त्या पळीला त्या अन्नाची चव चाखता येते का? नाही. तशाप्रमाणे आपल्याच देहाच्या ठिकाणी असणारा परब्रह्म स्वरूपी चिदानंद स्वरूप असणारा परमात्मा, मला सांगा, दिव्याबद्दल जर रात्रभर जरी चर्चा केली दिव्याबद्दल, तर त्या खोलीमध्ये असणारा काळोख नाहीसा होईल का? तर नाही होणार. केवळ दिव्याच्या चर्चेने अज्ञानाचा अंधकार नाहीसा होणार नाही, तर अंधकार नाहीसा करण्यासाठी त्या ठिकाणी ज्योतीच प्रज्वलित करावी लागेल. त्याप्रमाणे असणारं परब्रह्माचं ज्ञान आहे. परोक्ष असं जे ज्ञान आहे, त्याच ज्ञानानं परमतत्वाची प्राप्ती करून घेत आहे. आणि मग ते जे परमतत्वाचं जे ज्ञान आहे,
मग ते ज्ञान कुठून मिळतं? ते ज्ञान कुठून मिळतं? गुरुच्या मुखातून मिळतं. गुरुच्या मुखातून अगदी सहजपणे ते ज्ञान मिळतं. वेदांचं, शास्त्रांचं, श्रुती, स्मृती, सगळेच्या सगळे पुराण, या सगळ्यांचं जे सार आहे ना, ते सद्गुरु सहज अगदी सोप्या शब्दामध्ये त्या जीवाला सांगतात आणि त्याची मुक्ती प्रदान करतात. मग अशा सद्गुरूच्या मुखातून निघालेल्या ज्ञानाने मनुष्य मुक्त होतो, त्याला मोक्षाची प्राप्ती होते. म्हणून तर माणसाने आयुष्यामध्ये गुरु करावा आणि गुरुच्या मुखातून ज्ञान ग्रहण करावं, गुरुच्या मुखातून मंत्र ग्रहण करावा आणि त्या मंत्राचा जाप केल्यानंतर मग मनुष्याला मुक्ती प्रदान होते. मग त्या श्री गुरुच्या मुखातून आलेल्या ज्ञानापुढं सर्व विद्या तुच्छ आहेत, स्वतः श्री भगवंत म्हणत आहेत. काही जण द्वैत भावना पकडून बसतात, काही जण अद्वैत. परंतु अद्वैत जी अवस्था आहे ना, अद्वैत अवस्था हीच शिव अवस्था आहे. ज्ञानाचे दोन प्रकार, एक आगम ज्ञान आहे आणि एक विवेकाचं ज्ञान आहे. आगमाचं जे ज्ञान आहे ते शब्द ब्रह्माचं ज्ञान असतं, परंतु विवेकाचं ज्ञान हे शब्द ब्रह्माच्या पलीकडचं ज्ञान आहे. जो विवेक संपन्न मनुष्य आहे तो त्याच्या विवेकाच्या बळावर शब्द ब्रह्माच्या पलीकडे असणाऱ्या ज्ञानाने मोक्षाची प्राप्ती करून घेतो. मनुष्य जी म्हणतो ना, माझा आहे, माझा आहे, माझं, माझेपणा हेच त्या जीवाचं बंधन आहे. माणसाला जे बाधक होत नाही ना, तेच सत्कर्म. ज्याच्यामुळे बाधा होते ते कर्म आलं, जे बाधक होत नाही ते सत्कर्म आहे. मग गुरुकृपा झाल्याशिवाय हे आत्मज्ञान माणसाला प्राप्त होत नाही. मग गुरुकृपा योग्य असा गुरु मिळत नाही. मग त्या मनुष्यांनी काय करावं? तोपर्यंत जप, तप, होम हवन आणि जे मंत्र आहेत त्या मंत्राचा जप करावा. परंतु जर परोक्ष असं ज्ञान प्राप्त करायचं असेल तर सद्गुरूच्या मुखातूनच ते ज्ञान श्रवण करावं लागतं. भगवंत पुढे सांगतात, गरुडा, ज्यावेळी माणसाला परमतत्वाचं ज्ञान कळतं ना, त्यावेळी त्याला विरक्त अवस्था प्राप्त होते. जोपर्यंत माझेपणाची ही भावना त्याच्या देहामध्ये आहे तोपर्यंत तो शास्त्र वाचत राहतो, कर्म करीत राहतो आणि मग कर्म अकर्माच्या पलीकडे गेल्याशिवाय शब्दाच्या ज्ञानानं मोक्षाची प्राप्ती करता येत नाही. भगवंत जे परमतत्व आहे ना, परमतत्वाची प्राप्ती ज्ञानाने होते, परंतु त्यासाठी योग मार्ग साधायला पाहिजे, ध्यान केलं पाहिजे. आणि मग जी ब्रह्मनिर्वाण नावाची जी मुक्ती आहे त्या मुक्तीने योगी परमोच्च अशा गतीला प्राप्त होतात. आणि ते असणार असं जे ज्ञान आहे ते ज्ञान ग्रहण केल्यानंतर ज्यावेळी जीवाला कळतं का द्वैत काय, अद्वैत काय आणि मोह मायेचा बंधन, तुम्ही लक्षात घ्या, ज्यावेळी मनुष्य जीवन जगतो का, एकांतात जावं असं का म्हणतात? ज्यावेळी मनुष्य एकांतामध्ये आहे, एकांतामध्ये एका समुद्राच्या तीरावरती किंवा एखाद्या मंदिरामध्ये, शांत अशा मंदिरामध्ये, ज्या ठिकाणी कोणी येत जात नाही, डोंगरावर, तर दूर असणाऱ्या मंदिरावरती किंवा निर्जन असणाऱ्या वनामध्ये ज्यावेळी मनुष्य जातो त्यावेळी त्याला
अधूनमधून माणसाच्या मनामध्ये विचार येतातच की माझा जन्म कशासाठी झाला, अगोदरचा माझा जन्म, अगोदरच्या जन्मामध्ये मी कुठले कर्म केले, या जन्मामध्ये मला एवढी दुःख भोगावी लागत आहे, काही वर्ष संपल्यानंतर मला वृद्धावस्था येईल आणि मी आयुष्यभर जे माझं 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 म्हणत जे पळत आहे, ज्या घरासाठी, ज्या संपत्तीसाठी मी रात्रंदिवस वेचत आहे, परब्रह्म असणाऱ्या भगवंताला मी सोडून तुच्छ अशा संसारामध्ये अडकून आहे. एक दिवस मला हे सगळं सोडून जायचं आहे, अशी जाणीव माणसाला अधूनमधून होत असते. परंतु भगवंताच्या मायेचा पाश इतका घट्ट आहे का, या मायेच्या झपाट्यामध्ये आल्यानंतर जीव परब्रह्म स्वरूपाला विसरून संसाराच्या मोहपाशामध्ये अडकून हा जन्म तसाच वाया घालतो. 84 लक्ष योनीनंतर दुर्लभ मनुष्य देह माणसाला प्राप्त झालेला आहे आणि मग या देहामध्ये जर मनुष्याचं कल्याण झालं नाही तर मग पुन्हा जीव कर्म करतो, पाप कर्म करतो, पुन्हा त्याच्या शिक्षा, पुन्हा जन्म, पुन्हा त्या नरक यातना, पुन्हा जन्म, असंच 84 लक्ष योनी माणूस भटकत राहतो. परंतु मनुष्य सुदृढ असताना त्यानं मृत्यूनंतर होणाऱ्या यातना, आपल्या कर्मावरती जर बंधन घातलं, हा विषय कसा आहे, जड विषय आहे, बुद्धीला सुद्धा समजण्यासाठी जड असणारा हा परब्रह्म स्वरूपाचा विषय आहे. मग हा विषय समजून घेण्यासाठी एकाग्र चित्तानं, शांत भावनेनं जर हा गरुड पुराणाचा जर 16वा अध्याय ऐकला ना, तर या अध्यायाच्या केवळ श्रवणानेच माणसाला मुक्ती प्रदान होते, असं स्वतः श्री भगवंत सांगतात. मग संसाराच्या बंधनामधून मुक्त होऊन ब्रह्मनिर्वाणाची मुक्ती प्राप्त कशी करावी, त्याविषयी भगवंत सांगतात. कर्म आणि अकर्माच्या या चक्रामध्ये तुम्ही काही कर्म करा किंवा नाही करा, शुभ कर्म करा, अशुभ कर्म करा, त्या कर्माचा भोग तुम्हाला भोगावाच लागेल. मग त्यासाठी जोपर्यंत देह सुदृढ आहे ना, माणूस प्रवासाला निघतो त्यावेळी तो प्रवासाची शिदोरी बांधून घेतो. परंतु ज्यावेळी त्याची या इहलोकाची यात्रा संपते, त्यावेळी त्या इहलोकातून परलोकाची यात्रा सुरू असताना त्या मार्गासाठी सुद्धा पुण्यकर्माची शिदोरी बांधून ठेवली पाहिजे. आपल्या हातामध्ये सत्ता असतानाच, हातामध्ये कारभार असतानाच दान धर्म केला पाहिजे. अपार दान धर्म करा. देवाने तुम्हाला देणाऱ्या हातामध्ये दिलेला आहे, घेणाऱ्या हातामध्ये हात पसरावायला त्या पात्रामध्ये तुम्हाला देवाने ठेवलं नाही. देवाने तुम्हाला मागण्यासाठी असे हात दिले नाही, उदार अंतकरणाने दान धर्म करण्यासाठी भगवंतांनी एवढं हे धन आणि वैभव दिलेलं आहे. कारण दान धर्मानेच पुण्य प्राप्त होतं आणि इहलोकापासून परलोकापर्यंतचा जो प्रवास आहे, त्या प्रवासामध्ये ही शिदोरी कामी येते. आणि दान करताना ते दान सत्पात्रालाच करा, असं भगवंत सांगतात. मग मनुष्य आयुष्यभर कर्म काय केली, ज्या क्षणी त्याला कळालं का की हे आपण जे करतोय ते वाईट आहे, इतरांच्या संसारामध्ये हे जे विष कालवतो हे वाईट आहे, मी जे माझ्या आई वडिलांना बोललो ना
ते खरंच चुकीचं होतं. म्हणून क्षमा मागा त्यांची. ते जोपर्यंत जिवंत आहेत ना, तोपर्यंतच त्यांच्यासाठी सर्वस्व अर्पण करून त्यांच्या ऋणातून मुक्त व्हा. आई वडिलांचे ऋण तर इतके आहेत की मनुष्यानं काही जरी केलं तर त्यांच्या ऋणातून तो मुक्त होणार नाही. परंतु शक्य होईल तितकं आपल्या आई बाबाची सेवा करून, त्यांचं आपल्यावर ऋण आहे हो, त्या ऋणातून मुक्त व्हावं. 3 प्रकारचे ऋण माणसावरती आहेत. पहिलं ऋण आहे देवाचं, ज्या देवाने हा सुंदर नरदेह दिला. दुसरं ऋण आहे ऋषींचं, आणि तिसरं ऋण आहे माता पित्यांचं. पित्याच्या मरणानंतर ज्यावेळी पुत्र त्याच्या अंत्ययात्रेला खांदा देतो का, त्यावेळी त्या ऋणातून मुक्त होतो. भगवंताची सेवा करून त्या ऋणातून भगवंताच्या मुक्त होतो. आणि साधू संतांची सेवा, दान, धर्म यामुळे ऋषींच्या ऋणातून माणूस मुक्त होतो. मग या 3 ऋणातून मुक्त झाल्यानंतर त्याला स्वर्ग प्राप्ती होते. परंतु जे योगी आहेत ते ब्रह्मनिर्वाण या मुक्तीपर्यंत कसं पोहोचतात, तर भगवंत सांगत आहेत गरुडा, मनुष्य ज्यावेळी त्याची रुधिराभिसरणची जी क्रिया आहे, त्याचा श्वास उच्छ्वास होतो, त्याप्रमाणे नकळत त्याच्याकडून सोहम, हम सो आणि सोहम या मंत्राचा जाप अहर्निशी त्याच्याकडून होतो. आणि माणसाच्या रुधिराभिसरणाचा जो ध्वनी आहे तो कान बंद केल्यानंतर माणसाला ऐकू येतो. आताच प्रयोग करून बघा. मग हा रुधिराभिसरणाचा जो ध्वनी आहे, हा ध्वनी जोपर्यंत चालू आहे का, तोपर्यंतच दान धर्म हे सगळं करून घ्या. ज्या दिवशी हा ध्वनी तुम्हाला ऐकू यायचा बंद झाला का, तिथून 6 महिन्यापर्यंत, तिथून तुमचं आयुष्यच आहे फक्त 6 महिने. मग तुमच्या आयुष्यातले केवळ उरतात 6 महिने. तो भगवंत मृत्यूपूर्वी तुम्हाला दिलेला संकेत आहे की आता तुमच्याकडे फक्त 6 महिने राहिलेले आहेत. याच 6 महिन्यामध्ये तुमच्या देहाची मुक्ती करून द्या. अहो, खटवांगरायाला 1 तास उरला होता, फक्त 1 तास उरला खटवांगरायासाठी. मग खटवांगरायाने त्याच 1 तासामध्ये कसा उद्धार करून घेतला. मग मनुष्याला आपल्या कानाला हात बघितले ना, रुधिराभिसरणाचा ध्वनी बंद झाला की मृत्यू जवळ आलेला आहे असं ओळखून माणसानं ब्रह्मनिर्वाणाला सुरुवात करावी, त्या मुक्तीला. या संसारामध्ये पत्नी, संपत्ती, संतती आणि सगळ्या या गोष्टी पासून निर्मम व्हावं. आणि मग ही जी संसाराची जी बंधन आहे, अनासक्ती रूप शस्त्राने ही सगळीच्या सगळी बंधन तोडावी. ज्यावेळी मनुष्याला कळतं की आपला मृत्यू जवळ आलेला आहे, त्यावेळी मुक्ती प्राप्त करण्यासाठी त्यानं काय करावं भगवंत सांगत आहे. ज्यावेळी मनुष्याला कळतं आता आपलं मरण जवळ आलेलं आहे, त्यानं या सगळे बंधन तोडून टाकावे. पवित्र तीर्थाच्या ठिकाणी जाऊन स्नान करावं. तीर्थाच्याच ठिकाणी, त्याच ठिकाणी राहायला जावं. त्या तीर्थाच्या ठिकाणी जाऊन स्नान करावं. स्नान करून आसन घालून बसावं, शास्त्रोक्त पद्धतीने आसन घालून बसावं. आणि मग ब्रह्माचा जो बीज मंत्र आहे ओम, त्या बीज मंत्राचा जप करावा. श्वासाला जिंकून माणसानं आपलं मन स्थिर करावं.
आणि मग भावना कशी जागृत करावी. शरीरामध्ये मी जो आहे ना, अहम ब्रह्मास्मी, मीच तो ब्रह्म आहे, मीच तो परब्रह्म आहे. आणि परम तत्व असणार ते तत्व माझ्याच ठिकाणी आहे, अशा मनाच्या ठिकाणी भावना करावी. आणि अहम ब्रह्म असणारा ओंकाराचा जप करत, ओम जप करत या देहातून निघून जावं. माणसाला योग मार्गाने स्वतःचा आत्मा शरीराच्या बाहेर काढता येतो, परंतु त्या गतीला, त्या प्रकारचा योग आचरला पाहिजे. आणि मग ओंकाराचा ओम असा उच्चार करत या देहातून जीव बाहेर निघून जावा. भगवंत सांगतात, मग पवित्र असणारी ही जी ठिकाण आहे, मोक्षदायी, मोक्ष देणारी ही जी ठिकाण आहेत, 7 पुऱ्या आहेत मोक्षपुऱ्या. ज्या पुऱ्यामध्ये माणसाचा जर मृत्यू झाला का, तर तो अंतिम पदाला पोहोचतो, भगवंताच्या मोक्ष पदाला पोहोचतो. जे पुण्यवंत आहेत ते स्वर्गामध्ये जातात, पापी जीव आहेत ते नरकामध्ये जातात, आणि बाकी जीव 84 लक्ष योनीच्या अनंत यातना भोगीत राहतात जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये. भगवंत सांगतात, मोक्षाला कोण कोण जात, मोक्ष रूपी फळे कोण कोण सागतात. ज्याच्या मनामध्ये प्रेम व द्वेष याचा चिखल नसलेल्या सत्य ज्ञान रूप मानस सरोवरामध्ये ज्यानं स्नान केलं का, तोच मोक्षाला जातो. माणसाला विरक्ती प्राप्त झाली ना, विरक्ती प्राप्त झाल्यानंतर तो प्राणी मोक्षाला प्राप्त होतो. कोणी माझ नाही, केवळ एक परब्रह्म माझा आहे असं जो जाणतो ना, तोच मोक्ष पदाला जातो. मन कसं आहे, चंचल आहे. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना बंधू पाठची बहिणी. ज्यावेळी काळाचा भयंकर असणारा पाशी येतो ना, काळाची उडी येते ना, त्यावेळी कोणी सोडत. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे तुला सोड विना कोणी, एका चक्रपाणी वाचून. म्हणून परमतत्व असणारा तो चक्रपाणी, त्याच भगवंताचं ध्यान करावं. 9 प्रकारच्या भक्ती आहेत, 9विधा भक्ती. त्या भक्तीमधली एखादी कुठलीही भक्ती, पूजा, अर्चन, मनन, श्रवण, ध्यान जे असेल, कुठलं जमत असेल ते करावं. नामस्मरण करावं. कलयुगामध्ये उद्धाराचं सर्वोत्कृष्ट साधन सांगितलेलं आहे नाम जप. जन्मा येऊन या देख, करा देहाचे सार्थक. या जन्मामध्ये आल्यानंतर या देहाचं सार्थक करून घ्या. वाचे नाम विठ्ठलाचे, ते निसार्थक या देहाचे. नामाचा महिमा जो आहे ना, खूप मोठा आहे. नामधारक जो आहे ना, तो नामधारक त्रिभुवनामध्ये त्याचं नाम कामाला येते. मग नामधारक जे आहेत ते मोक्ष पदाला प्राप्त होतात. विरक्तीमुळे मोक्ष पदाला जातात. ज्याचा मृत्यू तीर्थक्षेत्रामध्ये होतो तो प्राणी मोक्ष पदाला जातो. आणि भगवंताचं परमतत्व जे जाणणारे आहेत ते मुक्तीला जातात. आणि धर्माचं आचरण करणारे स्वर्गामध्ये जातात. धर्माचं आचरण करणारे, म्हणून तर धर्माचं आचरण करावं. भगवंत गरुडाला सांगतात, 16वा अध्याय हा मुक्ती प्रदान आहे, मुक्ती देणारा हा 16वा अध्याय आहे.
या अध्यायाचं वारंवार मनन श्रवण जर केलं तर मनुष्य देहाला मुक्ती प्रदान होते, मुक्ती प्राप्त होते. या अध्यायाच्या केवळ श्रवणानेच विरक्ती प्राप्त होते. आणि मग जो जीव म्हणतो ना, माझं 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 माझं, मग या माझेपणाच्या माझं जे आहे ते बंधन आहे. आणि माझं हे गेल्याशिवाय विरक्ती त्याला प्राप्त होत नाही. मग भगवंत गरुडाला सांगतात, गरुडा, सर्व शास्त्रांचं हे जे सार आहे का, सर्व शास्त्रांचं सार मी तुला सांगितलेलं आहे. आता सांग, तुला अजून काय ऐकायची इच्छा आहे. त्यावेळी गरुडाने हात जोडले, भगवंता, तुम्ही मला ब्रह्म असं ज्ञान सांगितलं. गरुडजी हात जोडून भगवंता पुढे थांबलेले आहेत, नतमस्तक होऊन, भगवंता, तुम्ही दिव्य ज्ञान मला सांगितलं, मी धन्य झालो. मनुष्याचा जन्म अज्ञानामुळं जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकलेला जीव परब्रह्म स्वरूपाचं ध्यान केल्यानंतर तो मुक्त कसा होतो. निर्गुण असणारा ज्ञान, शक्ती, आनंद यांनी ओतप्रेत भरलेला परमात्मा आणि 4 प्रकारच्या ज्या जीवाच्या जाती आहेत, उद्वीज, स्वेदज, अंडज, जारद, 84 लक्ष योनीमध्ये फिरणारा हा जीव कसा मुक्त होतो, याच्या मुक्तीचा मार्ग आपण मला सांगितला. भगवंता, खरंच मी कृत धन्य झालो, असं गरुडजीने हात जोडून भगवंताला सांगितलं. सूतजी नैमिषारण्याच्या पावन क्षेत्रामध्ये ही कथा शौनकादी ऋषींना सांगत आहे. आपण पहिल्या अध्यायापासून या अध्यायापर्यंत श्रवण करत आला आणि आपल्याला सुद्धा या कथेचं गुह्य ज्ञान प्राप्त झालेलं आहे. आणि मग शेवटला उरतो तो तुमचा एकच प्रश्न, गरुड पुराण वाचावं किंवा नाही. तर गरुड पुराण अवश्य वाचावं, दिव्य ज्ञान याच्यामध्ये सांगितलेलं आहे. वाचून अर्थ समजत नसेल, त्याचं सार वाचावं, श्रवण करा किंवा श्रवण करावं. हा तर अध्याय पूर्ण अपलोड केलेलाच आहे. मग सर्व शास्त्राचं असलेलं मंथन भगवंतांनी गरुडाला सांगून गरुड या ज्ञानाने धन्य धन्य झालेला आहे. अशा प्रकारे गरुड पुराणाचा हा 16वा अध्याय या ठिकाणी समाप्त झालेला आहे. रामकृष्ण हरी. आदेश. आपल्या धर्माचं असणार हे गुह्य ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या घरामध्ये गरुड पुराण अवश्य वाचा, मनन करा आणि यातलं गुह्य ज्ञान समजून घ्या. रामकृष्ण हरी. आदेश.